पण हे कधीच नाही बंद होणार. अमृत, लोकांचा अमृत. विषय हार्ड आहे लोकांचा. गर्दी बघा, गर्दी. नाईट ड्युटी झाली आहे. कंटाळा आला रे नाईट करून करून. मायला चला जाऊ नाश्त्याला बघू काय. झोपू, आज नाईट ऑफ आहे. आज जाऊ कुठतरी मायला मरत तिकडं येऊ कुठतरी फिरून. चला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आणि यूट्यूब जर्नीमध्ये. तर आता आपली ड्युटी झालेली आहे आणि आता आपण चाललोय नाश्ता करायला. आणि आजचं वातावरण तुम्ही पाहू शकता मागे, एकदम असं धुकट झालेलं आहे आणि थंडी लागते, थंडी वाजते, आजारी पडण्यासारखं वातावरण झालंय. चला मस्त अशा कोजी वातावरणामध्ये झोपून घेऊ. आज उपमा आहे, उपमा आणि हे पपई आहे. चला खाऊया. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण डायरेक्ट आंघोळ केली मस्तपैकी. गरम गरम पाणी होतं आणि आता झोपू म्हटलं थोडं, मग संध्याकाळी जाऊ जिमला मजबूत मध्ये. सनलाईट येतोय, भारी वाटतंय. तीन तीन बादल्या पाणी घेतलं गरम, असं भारी वाटतं नाईट करून आल्यावर. आता असं पडी द्यायची, डायरेक्ट उठतो 2-3 वाजता मग डायरेक्ट जिमला जाऊ. संध्याकाळी बघू कुठं जायचंय का. चला झोपू डायरेक्ट आता. तर मित्रांनो आता आपण उठलो होतो. चला फ्रेश वगैरे होऊन जाऊ जिमला. आठवड्याभराचा गॅप झाला कारण घरी ये जा वगैरे सगळे प्रोग्राम वगैरे होते, त्याच्यामुळे जिमला काही टाईम नाही भेटला. चला जाऊया. तिरंग्याला अर्ध्यामध्ये घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिम मध्ये आलेलो आहे आपण. चला आज बॅक बायसेप करू. जिमला आलो होतो पण जिम बंद आहे कारण 3 दिवस पुणे बंद आहे. पण मला वाटलं नेहमीप्रमाणे चालू असेल त्याच्यामुळे आलो होतो. पण आता तुम्ही पाहू शकता जिमचा दरवाजा लॉक आहे, उघडतच नाही. चला आता आपल्या स्टेप्स कंप्लीट करू. आणि इथेच एक मंदिर आहे जवळ, तारकेश्वर मंदिर, तिकडे जाऊ. आणि हा बन गार्डनचा जो मेन रोड आहे, गाड्या येतात येतो. आणि आपण आता तारकेश्वर मंदिरापाशी आलो होतो. हे मंदिर आहे तारकेश्वरचं आणि हा त्याचा परिसर आहे. प्रामुख्याने हे मंदिर मित्रांनो आपलं महादेवाचं मंदिर आहे आणि त्यात भरपूर दुसरे पण खूप सारे मंदिर आहे. तर चला आपले स्टेप्स वगैरे कंप्लीट झालेत आणि इथल्या परिसराचं जरा इथे पण आपण चालू पण तारकेश्वर मंदिराला आलो होतो. महादेवाचं मंदिर आहे आणि आपलं दर्शन वगैरे झाले. आणि आता स्टेप्स बघू शकता तुम्ही, पूर्णपणे खालीपर्यंत स्टेप्स आहे. आता त्या आपण कंप्लीट करू. चला आपण रूमवर आलेलो आहे आता. चला फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ करू आणि कपडे धुवायचेत. कपडे वगैरे धुवा आणि जाऊ कुठतरी संध्याकाळी बाहेर. आपल्याला नाईट ऑफ होता आणि आपण आता चाललोय FC रोड आणि JM रोडला असंच फिरायला. नाईट ऑफला बाहेर गेलंच पाहिजे रे, नाहीतर असं डोक्यात आहे ना असं मुंग्या येते डायरेक्ट, असं बोर होतं घरी. चला आता मेट्रोची वाट बघतोय, आल्यावर जाऊ. उतरून आपण हाँगकाँग गल्लीमधून आता समोर चाललोय रिचकडं. तर चला तो मित्र आपल्याला तिकडेच भेटणार आहे. एक मित्राला भेटायला आलतो आपण महाराष्ट्रात, पण हे कधीच नाही बंद होणार. अमृत, लोकांचा अमृत. विषय हार्ड आहे लोकांचा. गर्दी बघा, गर्दी. आपण रिचची कॉफी पिऊन थोडं साईडला वेस्ट साईडला आलतो FC रोडला. तर चला 2-3 ड्रेस ट्राय करू. लागतील आता, प्रोग्राम आहे पुढे जरा थोडेफार, मित्राचे लग्न वगैरे. तर चला ट्राय करू थोडे.
₹50 टॉपसाठी गर्दी बघा एफ सी रोडला किती. रस्त्यावरूनच त्याचा बाजार मांडून दिला. मोकार गर्दी. मित्रांनो, आपल्या मित्राला वगैरे भेटलो आणि आमची भेट वगैरे झाली. मस्त एफ सी रोडला कॉफी वगैरे पिलो रिचला आणि आता जेवण वगैरे पण झाले आमचं. आता चाललोय रूमवर मी. तर चला जाऊ. फायनली रूमवर आलेलो आहे मित्रांनो. नाईट ऑफ मस्त वाटतं. नाईट ऑफला नाईटला जायचं म्हणजे जीव आहे तरी बाबा. आता मध्ये इव्हिनिंग काय म्हणता मग मंडळी, काहीतरी केलं का नाही चालू तुम्ही? काहीतरी करा वेगळं, जे रुटीन सोडून येते काहीतरी वेगळं करा. आता मी पण थोडं कंटेंट शोधतो आज काहीतरी बोलायला. चला शोधतो. मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे नाईट ऑफचा. आता झोपूयात, ब्लॉग वगैरे एडिट करतो आणि सकाळी आपला 8 ते 10च्या दरम्यान ब्लॉग येऊन जाईल. तर नक्की बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंड करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.